मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत होती. युतीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून काही वक्तव्य देखील करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येतील अशी चर्चा होत होती. मात्र महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा शिक्षण धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. याला राज्यातून कडाडून विरोध झाला आणि याला विरोध म्हणून एक भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चात सर्व विरोधातील पक्ष सहभागी होणार होते. हा तीव्र विरोध पाहून सरकारला हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की आली. सरकारने हा निर्णय मागे घेतल्यामुळे मोर्चा देखील रद्द करण्यात आला, ज्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षानंतर पुन्हा एका व्यासपीठावर एकत्र येतील ही शक्यता देखील धूसर होऊ लागली. मात्र आता विजयी मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येतील अशी चर्चा होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आले तर ही युतीच्या दिशेने पहिलं पाऊल असेल का, असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. आणि याचा आगामी काळातील राजकारणावर काय परिणाम होईल? हिंदी सक्तीच्या विरोधात जर मोर्चा झाला असता तर त्याचा महायुतीवर काय परिणाम झाला असता, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. राज्यातील शाळांमध्ये सरकारने त्रिभाषा शिक्षण धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 4थी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची होणार होती. मात्र या निर्णयाला विरोध झाल्यामुळे हिंदी सक्तीऐवजी पर्यायी विषय करण्यात आला. मात्र हिंदीऐवजी दुसरी भाषा शिकायची असेल तर त्याला वर्गातील 20 मुलांची शिफारस गरजेची असणार होती आणि असं न झाल्यास हिंदी ही आपोआप तिसरी भाषा म्हणून लागू होणार होती. मात्र या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात 5 जुलै रोजी सर्व राजकीय पक्ष एकत्र येणार होते. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसून मराठी हा अजेंडा असेल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. या मोर्चात सर्व नेते आणि सामान्य जनता सहभागी होणार होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही हा GR मागे घेत आहे अशी घोषणा केली, ज्यामुळे 5 जुलैला होणारा मोर्चा रद्द झाला. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा धूसर झाली. मात्र जर हा मोर्चा झाला असता तर ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असतं. अनेक दिवस झाले ठाकरे बंधू एकत्र येतील अशी राज्याच्या राजकारणात चर्चा होत होती. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र आले असते तर निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असा प्रचार करण्यासाठी महायुतीला सोपं गेलं असतं. मात्र सरकारने हिंदी सक्ती केल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंना जोडणारा एक कॉमन धागा सापडला, तो म्हणजे मराठी माणूस. शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसांच्या हक्क व न्यायासाठी झाली होती, तर मनसे देखील मराठी माणूस त्यांचे हक्क व न्याय यासाठी लढत आली आहे. परिणामी जर 5 जुलैचा मोर्चा झाला असता तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बॅकफूटवर गेली असती. याचा परिणाम मुंबईमध्ये झालाच असता, मात्र याचे लोण महाराष्ट्रभर पोचलं असतं. त्यामुळे हा निर्णय मागे घेतल्याने विरोधकांची एकजूट सरकारविरोधी रस्त्यावर दिसणार नाही. मात्र आता ठाकरे बंधू मोर्चासाठी नाही तर विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत अशी चर्चा होत आहे. त्यामुळे हा विजयी मेळावा झाला तर अनेक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावर येतील. जरी हा राजकीय विजयी मेळावा नसला तरी हा मेळावा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या दिशेने पहिलं पाऊल असू शकतं. या संदर्भात काही दिवसांपासून होणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे स्टेटमेंट देखील हेच संकेत देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जे जनतेच्या मनात आहे तेच होणार असं स्टेटमेंट केलं होतं. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे बंधू यांनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर व फलक लावलेले दिसून येत आहेत. तर मागील काही दिवसात अनेक आंदोलनात मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आल्याचं दिसून आलं होतं. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते महाविकास आघाडीत एकत्र येतील का, हा प्रश्न आहे. राज ठाकरे जर महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडीत 4 पक्ष होतील. त्यामुळे पुन्हा जागा वाटपाचा घोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र तिसरी आघाडी निर्माण करतात का, हे पाहावे लागेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? 5 तारखेला होणारा विजयी मेळावा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या दिशेने पहिलं पाऊल असेल का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होईल? आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड म्हणून राज्याच्या राजकारणात एकत्र यावं का, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.